या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने एक मोठासा असा ब्रेक घेतलेला होता, पण आता तो ब्रेक फायनली संपलेला आहे. कारण मान्सून हा पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण गेल्या 24 तासांपासून आपल्याला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. आत्ताच्या घडीला काय परिस्थिती आहे ते आपण सॅटेलाइट व्हिडिओतनं समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला आणखीन अंदाज येईल की अचानक पावसाचा हा ब्रेक कसा काय संपला. आता या इमेजमध्ये तुम्ही जर बघितलं किंवा या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला अगदी आपल्याला स्पष्टपणे दिसतं की एक प्रचंड मोठा कमी दाबाचा जो ट्रफ आहे किंवा ज्याला एक कमी दाबाचा पट्टा म्हणतात तो तयार झालेला होता. आणि त्याच्यामुळेच बंगालच्या उपसागरामध्ये सुरुवातीला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं, नंतर ते थोडंसं बंगाल आणि झारखंडच्या दिशेनं पुढे सरकलेलं होतं आणि नंतर तिथली जी आर्द्रता आहे ती हळूहळू इनलँड मूव्ह होत होती, म्हणजे ती पश्चिमेकडे त्याची दिशा जी आहे ती बदललेली होती. आणि त्याच्यामुळेच आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस जो आहे तो बघायला मिळत होता. तुरळक स्वरूपाचा असेल, हलक्या स्वरूपाचा असेल, पण अनेक ठिकाणी असा पाऊस झालेला होता. पण आता त्याचीच तीव्रता इतकी वाढलेली आहे की आपल्याला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचसोबत अनेक ठिकाणी आपल्याला सायक्लॉनिक सर्क्युलेशन्स जे आहेत ते बघायला मिळतात. आणि ते सायक्लॉनिक सर्क्युलेशन्स तयार झाल्यामुळे किंवा ज्याला आपण चक्राकार वारे म्हणतो ते तयार झाल्यामुळे सुद्धा जी आर्द्रता आहे ती महाराष्ट्राच्या दिशेनं सरकायला सुरुवात झालेली आहे. आता आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये जी समजून घ्यायला हवी ती अशी आहे की अरबी समुद्रामध्ये जरी आता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्द्रता दिसत नसली किंवा तिथे एखादी वेदर सिस्टीम तयार झाली आहे हे जरी आपल्याला आत्ता दिसत नसलं, कारण इथे आपल्याला कुठलंही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे अशी परिस्थिती नाहीये. किंवा इव्हन ऑफशोर ट्रफ ज्याला म्हणतात की कोस्टल भागाच्या इथे कमी दाबाचा पट्टा जो तयार होतो तसा पट्टा जो आहे तो सुद्धा अजून तयार झालेला नाहीये. पण तशी शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात येते. आणि आपण आता हे जे बघतोय हे सगळं आपल्याला पांढरे जे ढग दिसत आहेत, हे पांढरे ढग म्हणजे काय आहेत तर या ढगांमुळेच मुळात आता पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. आणि हे मॉइश्चर कुठून येते, म्हणजे हे ढग जी निर्मिती आहे ती कशामुळे होतीये तर अर्थातच बंगालच्या उपसागरामधनं जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं आणि नंतर जे झारखंडमधनं आणखीन पुढे पुढे सरकत गेलेलं आहे पश्चिमेकडे, त्यामुळे ही आर्द्रता आपल्याला बघायला मिळते. शिवाय जे 5 सायक्लॉनिक सर्क्युलेशन्स तयार झालेले आहेत त्यांच्यामुळे सुद्धा त्याचाही परिणाम जो आहे तो काही प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतोय. शिवाय अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक वेदर सिस्टीम जी आहे ती तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि म्हणूनच आत्ताच्या घडीला आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. मुंबई असेल, कोस्टल सगळा भाग असेल किंवा विदर्भ असेल, तिथे सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो सुरू आहे. आता आपण जर पुढच्या इमेजमध्ये जाऊन बघितलं की कुठे नक्की कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे तर तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण जर 21 तारखेसाठी मंगळवारचा अलर्ट जर बघितला तर आपल्याला इथे बघायला मिळतं की मुंबई, ठाणे, पुण्यातला घाट परिसर आणि रायगड इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक दिवसांनंतर ऑरेंज अलर्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय पावसासाठीचा. त्याच्यामुळे या भागांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे असा अंदाज आत्ताच्या घडीला वर्तवण्यात आलेला आहे 21 तारखेसाठी. तेच आपण जर नाशिकचा घाट परिसर बघितला, पालघर बघितलं, रत्नागिरी आणि साताऱ्यातला घाट परिसर बघितला तर तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि हा येलो अलर्ट म्हणजे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो इथे बघायला मिळतो. काळजी करायची गरज नसली तरीही सतर्क राहणं हे गरजेचं आहे असा जेव्हा सिच्युएशन असते त्यावेळेला येलो अलर्ट देण्यात येतो. आणि तसा म्हणूनच पालघर असेल, नाशिकचा काही भाग असेल, रत्नागिरी आणि सातारा इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे हा भाग बघितला तर इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचसोबत उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठलाही अलर्ट 21 तारखेसाठी देण्यात आलेला नाहीये. आता आपण जर 22 तारखेचा अलर्ट जाऊन बघितला तर 22 तारखेला सुद्धा रायगड आणि पुण्यातला घाट परिसर इथे ऑरेंज अलर्ट जो आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. त्याचसोबत पालघर असेल, नाशिकमधला घाट परिसर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, रत्नागिरी असेल, साताऱ्यातला घाट परिसर असेल, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आता या येलो अलर्ट्समध्ये फक्त फरक इतकाच आहे की पालघर, ठाणे, नाशिकमधला घाट परिसर, रत्नागिरी इथे सगळीकडे पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. म्हणजे पाऊस इथे चांगल्या प्रमाणात होईल असं त्यांचं म्हणणं आहे.
तेच आपण जर विदर्भात बघितलं तर वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे येलो अलर्ट आहे, पण तो थंडर स्ट्रॉम साठीचा आहे. म्हणजेच काय, ढगाळ वातावरण असू शकतं, विजांचा कडकडाट होऊ शकतो, सोसाट्याचा वारा सुटू शकतो आणि एकंदरीतच पावसाळी वातावरण आपण ज्याला म्हणतो ते तयार होऊ शकतं आणि म्हणून तिथे येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. अनेक वेळेला जेव्हा जेव्हा थंडर स्ट्रॉमची साईन देण्यात येते त्याचा अर्थ असाही असतो की तिथे दरवेळेला पाऊस पडेलच असं नाही, पण काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस जो आहे तोही पडण्याची शक्यता असते आणि म्हणूनच इथे थंडरस्टॉर्मची साईन आहे की थंडरस्टॉर्म म्हणजे वादळी वारे जर असेल किंवा ढग जर मोठ्या प्रमाणात तयार झाले तर मात्र तिथे पाऊस सुद्धा पडू शकतो, पण तो मध्यम स्वरूपाचा पाऊस असतो. अगदी मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस या भागांमध्ये होत नाही ज्या वेळेला येलो अलर्ट असतो. त्याच्यानंतर आपण जर 23 तारखेचा अंदाज बघायचा झाला तर 23 तारखेला अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जळगाव, संभाजीनगर, जालन्याचा सुद्धा समावेश आहे, नाशिकचा समावेश आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा इथे सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे गुरुवारसाठी. त्याचसोबत आपण जर पुण्यातला घाट परिसर बघितला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरातला घाट परिसर, मुंबई असेल, ठाणे असेल, इथे सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अलर्ट जो आहे तो सध्याच्या घडीला देण्यात आलेला नाहीये. 23 तारखेला आपण बघितलं तर जास्तीत जास्त ठिकाणी येलो अलर्टच आपल्याला बघायला मिळतोय. पण अर्थात जर अरबी समुद्रामध्ये वेदर सिस्टीम तयार झाली, जर तिकडनं येणारी आर्द्रता किंवा तिकडनं येणारं नैऋत्य मान्सूनचे जे वारे आहेत ते जर आणखीन स्ट्रॉंग झाले, त्यांची तीव्रता आणखीन वाढली तर हा अलर्ट सुद्धा बदलू शकतो. तो सुद्धा येलोचा ऑरेंज अलर्ट सुद्धा होऊ शकतो असं सध्याच्या घडीला तरी वाटतंय. पण आत्ता जो अपडेट आहे किंवा आत्ताचा जो अंदाज आहे त्यानुसार पुढचे 2 दिवस काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे, ज्याच्यामध्ये मुंबई आणि रायगडचा भाग आहे आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर सगळीकडे येलो अलर्ट आपल्याला सध्या तरी बघायला मिळतं. त्याच्यामुळे जिथे जिथे ऑरेंज अलर्ट आहे तिथे लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. वर्क फ्रॉम होम शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करा आणि जर तसं नसेल, तुम्हाला जर बाहेर पडावं लागणार असेल तर काय परिस्थिती आहे, किती पाऊस आहे ते बघूनच बाहेर पडा. गरज नसेल तर बाहेर पडणं टाळा असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. हा होता येणाऱ्या 3 दिवसांचा अंदाज. तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच वेदर अपडेट्स बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.